मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्री आणि आमदारांची हाय व्होल्टेज बैठक। युती धर्मावर मंत्र्यांनी फोडली नाराजीला वाचा। नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर न सोडण्याची ठाम मागणी। थोड्या कुरबुरी असतातच, मात्र मित्रपक्षांशी चर्चा करून मागण्यांवर तोडगा निघेल। मुख्यमंत्र्यांचं मंत्री आणि आमदारांना आश्वासन। शिरसाट यांची माहिती। एकनाथ खडसे लवकरच स्वगृही परतणार। एबीपी माझाला खडसेंनीच दिली एक्सक्लुझिव्ह माहिती। तर रोहिणी खडसे पवार गटातच राहणार। कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी खुद्द देवेंद्र फडणवीसांकडून जाहीर। महायुतीतले सर्व घटक पक्ष श्रीकांत यांना निवडून आणणार, फडणवीसांचं वक्तव्य। नाशिकमधून छगन भुजबळांनाच उमेदवारी मिळणार असल्याची माहिती। सुनील तटकरे रविवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता। बबनराव घोलप यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। लोकसभेआधी ठाकरे गटाला शिर्डीमध्ये मोठा धक्का। विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळाच, त्यांचं विमान फक्त गुजरातकडे जाऊ नये, संजय राऊतांचं वक्तव्य। तर राऊतांनी नाव घेऊन बोलावं, विश्वजित कदमांचं चॅलेंज। सांगलीची जागा काँग्रेसचीच, सांगलीतनं लढण्यासाठी आम्ही सक्षम, विश्वजित कदम यांचं ठाकरे गटाला थेट आव्हान। सांगलीमध्ये कोंडी केली तर महाराष्ट्रात कोंडी करू, संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा। तर विश्वजित कदम यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर संजय राऊत यांची सामंजस्याची भूमिका। महाविकास आघाडीमध्ये भिवंडीचा तिढा वाढला, काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज। दयानंद सुर्गे बंडखोरीच्या तयारीत, तर वरून आदेश आला तरी काम करणार नाही, बैठकीत निर्धार। आमदार संजय शिरसाट यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा। राज ठाकरेंनी लवकर महायुतीत यावं, शिरसाट यांची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये सीबीआयने उघड केलं मुलांची विक्री करणारं रॅकेट। देशभरात सीबीआयचे 7 ठिकाणी छापे, 7 जणांना अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।